घोटाळेच होते। हे गृहमंत्री होते, हे म्हणले होते हिंदूंना आतंकवादी, आपण जो गंध लावतो ना भगवा, आपण स्वतःला हिंदू म्हणून देतो। या देशामध्ये 75 वर्षामध्ये कोणाची हिंमत झाली नाही, या ठिकाणी कोणता माईका लाल जन्माला आला नाही जो आमच्या सारख्या हिंदूंना आतंकवादी म्हणेल। हा सोलापूरला लागलेला कलंक आहे, तुम्हा आम्हाला हिंदूंना, प्रभू रामचंद्राच्या भक्तांना आतंकवादी म्हणायचं काम केलं, याचा हिशोब त्यांना द्यावा लागेल। हे मुख्यमंत्री झाल्यानंतर दादा काय करतात, समजा की कुणी त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात विकास झाला पाहिजे म्हणून निधी आणतं, एखादी मोठी योजना असेल, एखादा मोठा प्रोजेक्ट असेल, त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणलं की स्वतःच्या मतदारसंघात घेऊन जातात। हे मुख्यमंत्री झाले, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, कोटा नावाचा कायदा होता तो 2002 साली महाराष्ट्र सरकारने सुरू केला, प्रिव्हेन्शन ऑफ टेररिस्ट ऍक्ट। कोटा नावाचा एक कायदा आहे जो की आतंकवादी, जे कोणी लोक आतंकवादी आहेत, त्या ठिकाणी लोकांच्या हत्या करतात, बॉम्बस्फोट करतात, अशा लोकांना कायमचा आत टाकण्यासाठी तो कोटा नावाचा कायदा होता। यांनी मुख्यमंत्री झाल्या काय केलं तर कोटामध्ये सोलापूर मधले 12 अतिरेकी वाचवायचं काम केलं। त्याची लिस्ट मी तुम्हाला देतो। यांनी काय केलं तर त्या ठिकाणी कोटाच्या अंतर्गत त्या ठिकाणी तुष्टीकरणाचं राजकारण केलं आणि 11-12 अतिरेक्यांना सोडून देण्याचं काम केलं। कोटा कायद्याचा मध्ये जे अटक होते, ज्यांच्यावर लागला होता किंवा लागणार होता, अशा 12 अतिरेक्याला वाचवायचं काम केलं। त्यामुळे तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल की 2014 पूर्वी या देशामध्ये रोज अतिरेकी हल्ले व्हायचे, परंतु मतांच्या लांगण लुंचनासाठी यांनी कधी अतिरेक्यावर कारवाई केली नाही। आणि 2014 नंतर पाहतोय एक सुद्धा अतिरेक्याचा हल्ला झाला नाही, जर झाला तर त्याला